नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. इथे आता आजीने मीरा आणि सत्याला गावी बोलावलेलं असतं. आता मात्र बसमधून गावी चाललेली मीरा खूपच खुश असते. तर आता सत्याही मीराकडेच बघू लागतो. कारण धूमकेतूच्या चेहऱ्यावरती सत्याने पहिल्यांदाच एवढा आनंद बघितलेला असतो. तेव्हा त्या लगेच मीरा म्हणू लागते, काय काय असतं तुमच्या गावाकडे तिकडे? तेव्हा सत्य म्हणू लागतो, काळजी करू नको धूमकेतू, मी तुला समद काही दाखवणार आहे. नदी नाले सगळीकडे मी तुला फिरायला घेऊन जाणार आहे. तेव्हा त्या मीरा म्हणू लागते, खरंच खूप भारी वाटत असेल ना? तेव्हा सत्य म्हणतो, हो खूप भारी आहे. तुला आजी बघ, आजी आणि मी सगळं गाव फिरवतो की नाही. तेव्हा त्या लगेच गावाकडचा आता रस्ता सुरू झालेला असतो. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, हे बघ इथून आता आमचं गाव सुरू झालंय बरं का. तर आता तेवढ्यात गावाकडची एक आजी पेरू आणि बोरं विकायला निघालेली असते. तर आता ती आजी बसमध्ये बसते. तेव्हा लगेच सत्या आता त्या आजीला ओळखतो आणि म्हणू लागतो, आजी ओळखलं का मला? बघा बघा आठवून बघा, मी सत्या. तेव्हा लगेच ती आजी म्हणू लागते, अरे बापरे सत्या, तू एवढा मोठा झालाय. तेव्हा लगेच आता धूमकेतू म्हणजे मीरा सत्याला म्हणू लागते, हो कोण आहे या? माझी पण ओळख करून द्या ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अगं धूमकेतू, ही आमच्या गावाकडची आजी आहे. ती बोरं आणि पेरू विकते. तिच्याकडचे पेरू इतके गोड असतात ना, तोंडात टाकले ना की माणूस खूपच असं किती भारी वाटते ना, सांगताच येत नाही. तेव्हा धूमकेतू म्हणू लागते, हो. तेव्हा सत्य म्हणू लागतो, आजी दे बरं हिला एक पेरू दे मस्त मीठ लावून. आता आजी लगेच इथे मीराला मीठ लावून पेरू देते. आता मात्र पेरू खाताच मीरा म्हणू लागते, वा खरंच खूप मस्त आहे. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, काय रे सत्या, कोण आहे ही पोरगी? आणि शहराकडून पळून आणली की काय तू हिला? तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही नाही आजी तसं नाही आहे. तेव्हा आजी म्हणू लागते, मग खरं खरं सांग कोण आहे ती? मग आता सर्वांसमोर मीरा माझी बायको आहे हे सत्याला कसं म्हणावं ना तेच सुचत नाही. तेव्हा आता मीरा ही सत्याकडे बघू लागते. तेव्हा सर्व लोक म्हणू लागतात, सांग सांग कोण आहे ही पोरगी? तू का इकडे तिला घेऊन आलाय? मग मग लवकर सांग. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अगं आजी म्हातारे तुला कसं सांगू, ही माझी बायको आहे. तेव्हा आता सर्वजण सत्याला म्हणू लागतात, काय तुझी बायको? अरे बापरे, तुझी बायको हे सांगायला एवढा वेळ? एवढ्या वेळात तर तुम्हाला पोरं झाली असती. असे म्हणून आता सर्व लोक हसू लागतात. तेव्हा सत्य आता मीराकडेच बघू लागतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, बघितलं शेवटी मी तुमची बायको आहे हे सगळ्यांसमोर कबूल करावंच लागलं तर. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो हो जास्त उड्या मारायची गरज नाही आहे धूमकेतू, मग आता सगळ्यांना ओळख करून द्यावीच लागते ना. तर इकडे आता निरूपाने पार्वतीच्या म्हणण्यानुसार आता घर गहाण ठेवण्याचा विचार केलेला असतो. कारण आता तिला सत्य आणि मीरा येण्याआधीच पंकज आणि देविकाचं लग्न लावायचं असतं. पण काय करावं, घर गहाण ठेवावं की नाही याचा ती विचार करत असते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ निरूपाला म्हणू लागतात, निरूपा काय झालं, कसलं टेन्शन आहे, तू कसला विचार करते का? तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही हो मी कशाला विचार करू. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, सत्य आणि मीरा नाही तर घर जरा शांतच वाटतंय ना. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो पण आता काळजी करू नका, माझा पंकजचं लवकरच लग्न होऊन ही देविका सून म्हणून आपल्या घरात येणार आहे. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, हे बघ निरूपा, लग्नाची एवढी घाई करू नको. तिच्या वडिलांचा काही ठाव ठिकाणा नाही, त्यांच्याशी बोलणं नाही. तू असं कसं त्या मुलीच्या भरोशावरती लगेच लग्न जमवायला निघाली. तेव्हा निरूपा म्हणू लागते, तुम्ही गप्प बसावं, तुम्हाला ना माझ्या बबड्याचं चांगलं देखवतच नाही, त्यामुळे तुम्ही समज करताय ना. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, तुला काय करायचंय ना ते कर निरूपा, मी काय बी म्हणणार नाही. तर आता लगेच सुधाकर भाऊ बाहेर जाताच निरूपा आता कपाटातून घराचे पेपर काढते आणि इकडे पार्वतीकडे निघालेली असते. तर आता पार्वतीला घेऊन आता निरूपाने इथे घराचे पेपर्स गहाण ठेवलेले असतात आणि आता त्या माणसाकडून 10 लाख रुपये घेतलेले असतात. कारण आता ते 10 लाख तिला देविकाला द्यायचे असतात. तर इकडे देविका आपली मैत्रीण सोनाली असते ना, तिला म्हणत असते, आता मासा बरोबर जाळ्यात अडकलाय. पंकज आणि त्याच्या आईला मी असं बरोबर गोल गुंडाळलंय ना, आता लवकरात लवकर ते मला पैसे आणून देतात की नाही ते बघ. तेव्हा सोनाली म्हणू लागते, अगं पण हे सगळं ठीक आहे, पण तुझ्या गावाकडचा भूतकाळ तू कसा विसरू शकतेस देविका? आता मात्र देविकाला राग येतो. तेव्हा ती सोनालीला म्हणू लागते,
तुला माझं चांगलं देखवत नाही आहे का? तू माझी बेस्टी आहेस की नाही ते सांग बरं. तेव्हा सोनाली म्हणू लागते, हो गं, तुझं चांगलं व्हावं, तुला पंकजचं प्रेम मिळावं, कारण तुझं खरंच पंकजवरती खूप प्रेम आहे हे मला वाटतं ना. पण मग खरं काय जर कळलं त्यांना तर काय होईल देविका, तू याचा विचार केला का? तेव्हा देविका म्हणू लागते, कोण सांगणार आहे त्यांना खरं? गावाकडून माझी आई येणार आहे का? नाही ना. मग कसं कळणार आहे त्यांना खरं? कळणारच नाही. आणि जरी लग्नानंतर कधी कळालं तरी लग्न झाल्यानंतर कळूनही त्यांना काही करता येणार नाही. त्यामुळे जेव्हा कळायचे ना तेव्हा कळू दे. आणि तसंही माझं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मी आता निरूपा आंटीकडे म्हणजेच पंकजच्या आईकडे 10 लाखांची ऑफर केली आणि बघ, नाही उद्याच्या उद्या त्यांनी मला 10 लाख आणून दिले तर कशाला नाव देविका लावणार नाही बघ. तेव्हा सोनाली म्हणू लागतं, अरे वा, म्हणजे तुझं पार्लर स्वतःचं उभं राहणार तर? तेव्हा देविका म्हणू लागते, हो, आता मी माझं स्वतःचं पार्लर उभं करून माझं स्वप्न पूर्ण करते की नाही ते बघच. तर इथे आता गावी मीरा आल्यामुळे आजी तर खूपच खुश असते. आता गोकुळाष्टमीचा दहीहंडीचा गावात कार्यक्रमही असतो. आजी आता सगळीकडे मीराला फिरवत असते. आता मात्र सत्या तर इकडे गावी आलेल्या धूमकेतूच्या प्रेमातच पडलेला असतो जणू, कारण मीरा पहिल्यांदा एवढी खुशमध्ये त्याने बघितलेलं असतं. आता मात्र आजीही त्या दोघांकडे एकटक बघू लागते आणि दोघेही नेहमी असेच हसत खेळत राहा असे त्यांना म्हणू लागते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो आजी, तू काळजी करू नको, समजा काही ठीक होणार आहे, तू ठीक आहे ना? तेव्हा आजी म्हणू लागते, हो, आणि आता 10 ते 12 दिवस इकडनं जायचं नाही आहे सत्या. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो आजी, गावाकडे कुणाला नाही करमत. आता इकडे सत्याने सगळं गाव हिंडून मीराला सगळीकडे म्हणजे सगळं काही दाखवलेलं असतं. सगळ्या गावातल्या आजी ज्यांच्या कोणाच्या ओळखी असतात सत्याच्या सगळ्या ओळखी करून दिलेल्या असतात. आता मात्र इकडे निरूपाने तोपर्यंत देविकाला 10 लाख देऊन आता पंकजच्या लग्नाची संपूर्ण तयारी केलेली असते. तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊही म्हणत असतात, निरूपा एवढी घाई करू नको. पण जोपर्यंत सत्या आणि मीरा गावाकडनं इकडे येत नाही तोपर्यंत इथे निरूपाला पंकज आणि देविकाचं लग्न लावायचं असतं. देविकाची आता अट मान्य करून इथे निरूपाने 10 लाख देऊन आता लगेच देविकाला लग्नासाठी तयार केलेलं असतं. तर इकडे गावाकडे आलेल्या सत्याला आता देविकाचं सत्य कसं समजणार हे आपल्याला या पुढील ट्विस्टमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे. कारण इथे गावात आलेला सत्या आता देविकाच्या आईला आणि देविकाच्या मुलाला भेटणार आणि देविकाचं सत्य आणि मीरासमोर कसं येणार. तर आता देविकाने एवढी मोठी फसवणूक केली निरूपा आणि बबड्याची, हे सत्या आणि मीरासमोर येताच सत्या आणि मीरा आता गावाकडून इकडे आता घरी निघालेले असतात. पण तोपर्यंत इथे आता पंकज आणि देविकाच्या लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असते. पण आता ऐनवेळीस गावीवरून आलेल्या सत्या आणि मीराला देविकाचा भूतकाळ म्हणजे देविकाचं पहिलं लग्न झालेलं असतं आणि तिला 5 वर्षांचा राजवीर नावाचा एक मुलगा असतो. तिची आईही जिवंत असते. देविकाने जी काही खोटी कहाणी बनवलेली असते ना त्या सगळ्याचा पर्दाफाश आता गावी गेलेल्या मीरा आणि सत्यासमोर झालेला असतो. त्यामुळे आता इथे घरी येताच सत्या लगेच मीराला म्हणू लागतो, आता या निरूपा आणि पंकजला त्या देविकाने कसा चुना लावलाय ना हे मी सगळ्यांसमोर कसं आणतो हे तू बघतच राहा. आता मात्र सत्या आणि मीरा घरी येताच बघतात तर इथे निरूपाने पंकज आणि देविकाच्या लग्नाची सगळी तयारी केलेली असते. आता मात्र सत्या बापाचे पैसे घेऊन पळालेल्या पंकजचे आणि खोटी कहाणी सांगणाऱ्या देविकाचे लग्न कसे मोडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्या